अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। आपण जर बघितलं की आजपर्यंत जशा पद्धतीने आपल्याला हे करत गेले, आपण म्हणलं चालतंय, रोष आहे, आरक्षणाची मागणी आहे, समाज चिडलेला आहे, आपण त्याबद्दल पाठिंबा व्यक्त केला। अहो, सर्व समाजाचे लोक आरक्षणाच्या लढ्यात मोर्चात अहोरात्र या ठिकाणी उभे राहिले। कशामुळे की नाही, आपला मोठा भाऊ आहे, यांचंही आरक्षण भेटलं पाहिजे, यांनाही आपल्याला या ठिकाणी काही लोक या ठिकाणी मागास झाले, त्यांनाही आरक्षण मिळून ही पिढी सुधारली पाहिजे। परंतु त्या आरक्षणाच्या आड ज्या पद्धतीने जातीवाचक विष प्रचार केला जातोय, तो जातीवाचक विष प्रचार या ठिकाणी थांबवला पाहिजे, याकरिता हा निषेध व्यक्त करायचा आहे। राहिला प्रश्न काम लावायचे, काम कुणाला करायचे? तर काम करायला आम्ही सगळे शेतकरीच आहेत। कुणी 18 पगड जातीत, कुणी नाहवीत, कुणी चांभार आहेत, कुणी या ठिकाणी सर्व 18 पगड जातीचे रोज पोट हातावरच पोट आहे त्यांचे। परंतु आपल्याला काम कोण लावायलंय ह्याचा विचार आपण केला पाहिजे, प्रशासनाने केला पाहिजे। प्रशासनाचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो की तुम्ही सगळ्यांनी बघ्याची भूमिका घेतली म्हणून हे आज वेळ आली आहे। बघ्याची भूमिका जर प्रशासनाने घेतली नसती आणि जर या सरकारमध्ये आमच्यासारखे पुढारी काम करत असले, त्या पक्षाचं समर्थन करत असले, त्या पक्षाचाही जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी सरकारचा या ठिकाणी करतो। कारण की पक्ष, जात, धर्म ही माणसाच्या पलीकडे असते। त्या पद्धतीने सर्व सरकारने सगळ्या जाती धर्माला घेऊन गुन्ह्या गोविंदाने नांदले पाहिजेत ही भूमिका या ठिकाणी प्रशासनाने आणि सर्व जाती धर्माने आणि सर्व पक्षांनी घेतली पाहिजे। परंतु ते आम्हाला दिसून आलं नाही। कुठेतरी गुन्हे दाखल करायचे, कुठेतरी माणूस आणायचा, त्याला लगेच सोडलं की त्यांनी फेसबुकवर टाकायचं 30 मिनिटात जामीन। अरे काय ही काय वचक राहिली का प्रशासनाची? वचक आमचं मत आहे, आमचा जरी कोणी ओबीसीचा चुकला त्याच्यावरही आम्ही त्या ठिकाणी त्याचं समर्थन करणार नाहीत, पण समोरचाही चुकला कोणी तरी त्याचंही समर्थन कोणी करू नये, त्यालाही पाठीशी कोणी घालू नये, ही आमची प्रामाणिक भूमिका आहे। त्याच्यामुळं आदरणीय दिनूभाऊंनी आता एक मागणी केली की ताईंचं पुनर्वसन करावं। खरंच ताईचं जर पुनर्वसन विधानसभेच्या आज जर नाही झालं